तर शिंदे समितीच्या संशोधनात कुणबी नोंदी आढळलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केलेल्या निवेदनात दिली आहे। मात्र ज्यांनी नोंदींमध्ये खाडाखोड करून प्रमाणपत्र घेतलंय किंवा ते दिलंय त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय। भुजबळांनी खोट्या नोंदींबाबत वारंवार आरोप केले, त्यालाच मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे। 1967 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडत असतील तर त्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे आणि म्हणून सभागृहात देखील सर्व सदस्यांनी तशीच एक समान भूमिका घेतली आणि मांडली देखील। आणि कुणबी दाखले देण्याबाबतचा जो काही जी.आर. जुना आहे, परंतु काही ठिकाणी ते दाखले दिले जात होते, काही ठिकाणी दाखले मिळत नव्हते आणि मग ते दाखले मिळावे म्हणून ती प्रक्रिया देखील आपण सुरू केली आणि त्या बाबतीमध्ये काही मतमतांतरे असू शकतात। कुणबी लिहिलं आणि प्रमाणपत्र दिलं एवढं तसं सोपं नाही, हे मी आपल्याला सभागृहाला मुद्दाम सांगू इच्छितो। हा दाखला चुकीचा दिल्यावर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर काय कारवाई होते ते आपण मी वरती सांगितलंय आणि जो पात्र आहे त्याला दाखला सुलभपणे मिळाला पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे